गोकुळ सोबत गोकुल. जीवन नीट व्हावं या दृष्टीने खरा विकास व्हावा. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हायवेचा तर आहे, रेल्वेचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे युवकांच्या रोजगाराचा. बेरोजगार युवक अवैध मार्गाने अनेक गोष्टीच्या मार्गी म्हणजे त्या रस्त्यावर चालले तर पुढचं भवितव्य फार डेंजरस वाटतंय. त्याच्यात म्हणजे अवैध जे काय नार्कोटिक्स, जे काय ड्रग्ज आणि गांजा चरस याचं सेवन इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलंय की सगळ्याच यंत्रणेने डोळे मिटून घेतलेत की काय. सावंतवाडी, बांदा, कुडाळ, वेंगुर्ला ही शहरं अगदी कणकवलीपर्यंत आणि ग्रामीण भाग, आणि माझ्या कानावर आलं त्याच्यात युवक नाही युवती पण आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना राज्य शासन आणि प्रशासन काय करतंय? म्हणजे या सगळ्यांची मिलीभगत आहे की काय? कारण महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यापूर्वी ललित पाटील हे प्रकरण एवढं गाजलं, हजारो कोटी रुपयाचं हे जे ड्रग्सचं प्रकरण आहे, आणि तो ललित पाटील कसा ससून हॉस्पिटलमध्ये एखाद्या रिसॉर्ट मध्ये राहील त्याप्रमाणे कित्येक महिने, कित्येक 1.5-2 वर्ष तो तिथे सत्ता गाजवत होता. जणू काय आरोपी, जेलमधला आरोपी. त्यामुळे राज्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि ते फक्त पुण्यापुरती नव्हतं, ते उभ्या महाराष्ट्रात हे जाळं पसरलेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे गंभीरतेने लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. सगळेच विषय एका दिवशी बोलणं बरोबर नाही, पण वारंवार समोर येते ते आरोग्य यंत्रणा जी व्हेंटिलेटरवरच आहे. कित्येक आता महिने झाले ती व्हेंटिलेटरवरच आहे आणि त्याच्यात काही सुधारणा नाही. तिथे आलेला आहे सावंतवाडीमध्ये, तो कोणाच्या प्रतीक्षेत आहे? दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणाकोणाचे फोन येत असतात, त्या सिटी स्कॅन कधी चालू होणार डॉक्टर? मग त्यांना गोव्याला जा, आणि गोव्याला आता जरी कोण गेलं तर त्याला तारीख मिळणार जुलैच्या पहिल्या आठवड्यात. 2-2, 3-3 आठवड्यानंतरची तारीख मिळते. साध्या साध्या गोष्टीसाठी, मी नाव घेत नाही, इथल्याच बांदा सावंतवाडीच्या जवळचा पेशंट, वय वर्ष 58, साधा किडनी स्टोन पण दारिद्र्यरेषेखालचा. त्या माणसाची काल परवा त्या हॉस्पिटलचं मी नाव घेत नाही, तिथे किडनी काढावी लागली. का? तर किडनी फेल झाली. कशामुळे झाली? त्या स्टोनमुळे. आज 2024 मध्ये 21 मिलीमीटरच्या स्टोनने एखाद्याची किडनी फेल होऊन त्याची किडनी काढावं लागणं ही संपूर्ण प्रशासन आणि शासनावर चपराक आहे, नामुष्की आहे. कुठल्या मोठ्या मोठ्या गप्पा, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वगैरे किती काय तेच टिंक वाजवणार, आणि स्थानिक इथले विद्यमान आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री तेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी आणलंय. अरे काय चाललंय? जी हॉस्पिटल आहेत तीच सक्षम करा. मागे बोलणं झालेलं इथे येणारी कॅथलॅब, आता कॅथलॅब म्हणजे इतक्या पेशंटला आज हृदयरोग आहे, वाढलेला ताण तणाव, यामुळे जिल्ह्यातल्या पूर्वी हा श्रीमंतांचा आधार म्हटलं जायचं, आता तो श्रीमंतांचा आधार राहिलेला नाही. कनिष्ठ मध्यम वर्ग अनेक लोकांना अगदी 30 नंतर हा आधार दिसतोय, जो पूर्वी 60 नंतर दिसायचा आता 30, 35, 40 ला दिसतोय. मग अशा वेळेला एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी, जी कॅथलॅब ज्याच्यासाठी आवश्यक असते ती जिल्ह्यात येणं आणि शासकीय म्हणजे काय म्हणतात मोजक्या दरात किंवा विनामूल्य ती होणं ही किती महत्वाची गोष्ट होती. तर जमीन नाही, 1.5 एकर जमीन गरजेची होती. ती जमीन नाही, ती गेली सोलापूरला. त्यासाठी सँक्शन केलेले जे 8, 8.5, 9 कोटी रुपये मंजूर होते ते तिथे गेले. म्हणून मी माहिती घेतली तर तो गोंधळ काय,
तर ते सिव्हिल हॉस्पिटल आता सिव्हिल सर्जनच्या अधिपत्याखाली नाही, तिथे मेडिकल कॉलेज असल्यामुळे तिथे डीनच्या अधिपत्य, तर ठीक आहे. मग या सगळ्या नादात तिथे जमीन नाहीये. अरे पण मागे 25 एकर जमीन आहे सामाजिक वनीकरणाची. तुम्ही म्हणाल आता डॉक्टर तुम्ही वनीकरणाच्या विरोधात आहे का? अजिबात नाही. अरे पण 1.5 एकरसाठी ते सामाजिक वनीकरणाशी बोलून तिथली 2-3 एकर घेऊन दुसरे 15-20 एकर दुसरीकडे करा ना वनीकरण. पण हॉस्पिटलच्या कॅम्पसच्या बाजूला जर तिथे कॅथलॅब झाली असती, कित्येक लोकांना या जिल्ह्यातल्या ज्यांना गोव्याला याचकासारखं जावं लागतं, याचकासारखं. आपण बोलतो काय सिंधुदुर्गाची संस्कृती बघा, जाऊन एकदा जीएमसीला की तिथे त्यांना काय सामाजिक वागणूक मिळते, मान सन्मानाची मिळते का? हा जो शब्द आहे भायलो हा ऐकावा लागतो. भायलो म्हणजे काय सगळ्यांना माहितीये, ते ऐकावं लागतं. मग मी माझ्या आईला, वडिलांना, बहिणीला घेऊन गेलो, पत्नीला घेऊन, आणि तिथे जर मला हे ऐकायला लागलं का तर माझ्या खिशात पैसे नाहीत, तर माझ्यासाठी तो अवमान आहे, अपमान आहे. मग आमच्या लोकांचा काय मान सन्मान ठेवायचा आहे का नाही? इतकी सगळी रुग्णालय आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल, आपण मोठमोठी नावं बोलतो, तिथे सक्षमता का नाही आहेत? बरं सिटी स्कॅन येऊन हा 2-2.5-3 महिने झाले पडलाय का तर प्रतीक्षेत आहे, उद्घाटन आहे. आता कोण आहे माननीय व्यक्ती त्याच्या प्रतीक्षेत? रुग्ण महत्वाचे की या व्यक्ती महत्वाच्या? या व्यक्ती आज असतील आणि उद्या कोण विचारणार नाही, माझं वाक्य लक्षात ठेवा. जेवढा काळ आहे तेवढा उद्या कोण जयेंद्र परोळेकरला विचारणार नाही, असंच सांगतो. पण त्या रुग्णाचं तेव्हा सिटी स्कॅन झालं आणि त्याचं भलं झालं, तर असे किडनी जाणार नाही लोकांच्या. साध्या साध्या गोष्टी आहेत. मोठा आजार नव्हता त्याला, कॅन्सर, एक स्टोन आहे, आणि त्याच्या परिस्थितीमुळे तो पुढे गेला नाही, जाऊ शकला नाही. तो जीएमसीला जाऊन फेऱ्या मारत राहिला. जीएमसीने तारीख दिली काहीतरी 29 जून का काय, मग कोल्हापूरला नेण्यात आलं का आता महात्मा फुले योजना लागू, आणि तिथे गेलं आणि मग त्यांना कळलं की हा काढावा लागला, कारण किडनीचं फंक्शन 17% आलंय आणि त्याला मग मेडिकली म्हणतात डेड किडनी, ती शरीरात ठेवणं चुकीचं, ती किडनीच काढावी लागली. परवा झाले त्याचं नाव नको कारण ते उभी मला असं वाटतं. पण आता हे काय म्हणजे चित्र हे व्यथित करणारं नाही का? म्हणजे उद्या तुमच्या आमच्यावर पण हीच परिस्थिती येणार, हे आपण जनतेने लक्षात ठेवावं आणि आग्रही राहावं की आमच्या शाळा आणि आमचे हॉस्पिटल, आमच्या शाळा आणि आमची हॉस्पिटल ही चांगली आणि अद्ययावत पाहिजेत. बस झाला आता. म्हणजे सरकारी म्हटल्यावर जे हे येतं ना की सरकारी आहे, नाही आता नाही चालणार. आता काय देश गरीब नाही राहिलाय, देशाकडे पैसा आहे, जनता गरीब आहे. देशाकडे भरभक्कम पैसा आहे, लाखो कोटीचेच आकडे जनता ऐकते मीडियाच्या माध्यमातून, आणि लाखो कोटी म्हणजे लिहिताच येणार नाही. 1 लाख कोटी लिहा म्हणतलं तर अगदी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याला लिहिता येणार नाही. 1 लाख कोटी म्हणजे किती शून्य, पण आकडे ऐकायला मिळत आहेत. म्हणजे देश श्रीमंत होतोय आणि आमची सगळी जनता 80-85% ही गरीब आहे. हे चित्र बदलायलाच पाहिजे आणि बदललंच पाहिजे. एवढंच मला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.